नमस्कार मंडळी. तर मला एक रिसेंटली कमेंट आली होती की आपलं इंडियन लायसन आहे 4 व्हीलरचं, ते लक्झमबर्गमध्ये चालतं का? तर लक्झमबर्गमध्ये चालतं, पण एक वर्षाचा पिरियड असतो, त्याच्यामध्ये फक्त चालतं. नंतर तुम्हाला जे आपलं इंडियन लायसन आहे ते लक्झमबर्ग लायसनमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागतं. कारण तुम्ही नवीन असता, त्यामुळे तुम्हाला 1 वर्षाचा मॅक्झिमम 1 वर्षाचा पिरियड दिलेला असतो इंडियन लायसनचं लक्झमबर्ग लायसनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. तर युरोपमध्ये ज्या कंट्री आहेत त्या कोणत्याही कंट्रीमध्ये चालतं, पण ज्या नॉन EU ज्या कंट्री आहेत त्यांना फक्त लक्झमबर्ग लायसनमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागतं. आणि जर तुम्ही 1 वर्षाच्या आत किंवा 1 वर्ष पूर्ण होईपर्यंत जर लक्झमबर्ग लायसनमध्ये कन्वर्ट करून घेतलं नाही तर तुम्हाला पूर्ण प्रोसेस इथे नवीन लायसनसाठी करावी लागते. मग त्याच्या ड्रायव्हिंग स्कूलपासून लायसन येईपर्यंत पूर्ण फुल प्रोसिजर तुम्हाला इथे करून घ्यावी लागते. जर तुम्ही कन्वर्ट करून घेतलं नाही तर मग त्याच्यासाठी कॉस्ट पण खूप जास्त आहे आणि प्रोसेससुद्धा खूप जास्त लेंदी आहे आणि टाईमसुद्धा खूप जास्त लागतो. त्यामुळे बेस्ट वे की जेव्हा तुम्ही इथे लक्झमबर्गमध्ये याल तेव्हा तुम्ही जे आपलं इंडियन लायसन आहे ते लवकरात लवकर लक्झमबर्ग लायसनमध्ये कन्वर्ट करून घेणे हा बेस्ट ऑप्शन आहे.